तर पहिला साईज मित्रांनो आपल्याला भेटला आहे चांगला एक अंगडेवाला चांगली साईज मित्रांनो आणि नर आहे मित्रांनो। बघा इथे एक चढतोय बघा वरती मित्रांनो चढणीची इकडे बघा कशी चढतायत। हा बघा इथे एक चढतोय इकडं पिल्लवली आपल्याला इकडे घ्यायचीच नाही आपल्याला तर सोडून द्यायचे आपल्याला। साप बघा एवढा मोठा आहे तर बघा केवढा मोठा साप आहे बघा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? म्हणजे मी रोशन गोवाले पुन्हा एकदा सर्वांसोबत होतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आता रात्रीचे वाजले 10:30 आणि आता आपण चाललो आहे रात्रीचे नदीवरती, कारण का पहिल्या पावसात चढणीची खेकडे पकडायला। तर आता 2 दिवस कंटिन्यू मित्र पाऊस चांगला पडला आणि आज जरा वातावरण दुपारपासून पावसाचं वातावरण कमी वाटतंय। तर म्हटलं आता पाऊस पुढे पडेल की नाही आपल्याला माहीत नाही, त्यामुळे मित्रांनो आज आपण चाललो आहे नदीवरती चढणीचे खेकडे बघायला। कारण आता 2 दिवस चांगला पाऊस पडला तर बऱ्यापैकी बंधाऱ्यामध्ये आणि तले वगैरे आहेत तिथं पाणी मित्रांनो साचलं तर तिथे मित्रांनो आपले थोडेफार जर खेकडे बाहेर पडले असतील तर ते आपल्याला बघायला भेटतात की बघूया। तर चला आता खाली नदी जाऊया। आता आपल्यावर कोण नाही, फक्त आपण एकटे चाललो। आपण दोघा तिकडनं बोललेलो आपण जाऊया नदीवर, पण कसं जर पाणी नदी चांगला असेल तर उद्या पुन्हा आपण आपल्या वाटेतलं पोरं दोघा तिकडनं घेऊन जाऊया। तर चला आता आपण जाऊया नदीवर। आपला बाबूराव बसलेला हा बघा। तर कधी तुम्ही खेकड्या जात असाल तर पहिल्या पावसामध्ये जरा रिस्की असतं, तर म्हणून जास्त आपल्या गावाला कोण जास्त खेकड्यानं जात नाही। तर पहिल्या पावसात कधी खेकड्या जात असाल तुम्ही तर जरा आजूबाजू सांभाळून बघून जा। चला आता ह्याला बाय बाय करू आणि डायरेक्ट नदीवरती खेकडे आपल्याला भेटतात की नाही बघूया। चला तर चला डायरेक्ट खालती नदी जाऊया। आता वरती आपल्या इकडे समोर घर आहे आणि इकडं आपल्या खालती डायरेक्ट नदी लागते। तर तिकडे आपण नदीवरती आता पाणी साचलं आहे, 2 दिवस पाऊस पडला चांगला तर नदीवर पाणी चांगलं साचलं आहे थोडंफार। तर थोडीफार खेकडी मित्रांनो चढणीची खेकडी आता वरती आली असतील पिल्लं सोडायला आणि आपण जास्त करून आता पिल्लावली खेकडी पकडणार नाही, कारण पहिल्या पावसाची खेकडी असतात ती पोकल असतात, एवढी जास्त भरीव नसतात। जे नर असतात ते पण चांगले थोडेफार भरीव असतात, जर ते आपल्याला भेटले तर आपण पकडू, नाही तर आपण जास्त करून पिल्लावली खेकडी पकडणार नाही। पिल्लावली खेकडी भेटले तर आपण सोडणार आहेत। तर चला डायरेक्ट खाली नदी जाऊया, कारण आता 10:30 वाजून गेलेत तर पटकन नदी जाऊया, कारण लेट झालं बरंच। रस्त्याला मित्रांनो आपण आलो तर आता इथे खालची जाईल नदी आपली, तर एक नदीवरती खाली जाऊया आणि बघूया आपल्या खेकडी भेटतात की नाही। तर तलीमध्ये मित्रांनो आपलं थोडं पाणी साचलं आहे, तर इथं खेकडी भेटतात का बघूया, दिसतात का नाही। तर चला आपण पहिला खालती जाऊया। बघा छोटासा मित्र बघा मोठ्या बाहेर पडला आहे। तर बघा चढणीचे खेकडे बोललो ना तुम्हाला, कालचं मगाशी बोललो की काल बारीक पाऊस पडत होता, तर बारीक पाऊस पडत होता तर थोडीफार अशी खेकडी रस्त्याला बाहेर पडतात। तर हा मोठ्या होता, पण आपल्याला मित्रांनो चिंबोरी पकडायची, आपल्याला जी काली खेकडी असतात नदीतली ती आपल्याला पकडायची, तर ती पकडूया। चला खाली जाऊया मित्रांनो, तळीच्या खालती आपण खेकडी भेटतात का बघूया। इथं एक खेकडा मला दिसला, इथं एक खेकडा दिसतोय, तिथे एक खेकडा आल्यावरती बघा मित्रांनो। तर खालती जाऊन पहिला बघूया खालती खेकडी दिसतात का आपल्याला। हा बघा एक खेकडा दिसला आपल्या इथे समोर बघा हा एक इथे मोठी हे मित्रांनो खेकडे बघा इथे। थांबा तो दाखवतो, पहिला खेकडा दिसला मला इथे बघा। इथे एक समोर एक आहे आणि इथे एक मोठा खेकडा गेला आहे, थांबा तो बघा मित्रांनो अजून एक खालती मोठा खेकडा आहे, म्हणजे बऱ्यापैकी खेकडी बाहेर पडले बघा मित्रांनो। बघा इथे एक चढतोय बघा वरती मित्रांनो, चढणीची खेकडे बघा कशी चढतायत। हा बघा इथे एक चढतोय खेकडा आणि इथे एक मित्रांनो खेकडा मोठा सांभाळतो दाखवतो। तर मित्रांनो आता आपण खालती नदीवरती आलेलो आणि तुम्ही बघितलं 2-3 खेकड्यामध्ये एक वरती चढ होता आणि एक खालती होता। तर मग ही मित्रांनो गेलो पकडाय खेकडा, तर एक बिलत गेला आणि इथे एक मित्रांनो होता तो लगेच गायब झाला इकडे। तर आपण आल्याला मित्रांनो 3 खेकडे मोठ्या साईजचे मस्त बघितले आणि ते एक बिलात होते इकडे। तर अजून जरा खालती जाऊया, खालून नंतर परत आपण वर जायला जाऊन बघूया। तर 2-3 खेकडे आपण बघितलेले आता, पण आपण एकटा असल्यामुळे पटकन पकडायला भेटले नाही आणि तिने लगेच पळून गेले। तर चढणीची खेकडी चढायला लागलीत, कारण आता नदीला आपण आता बघितलं तुम्ही, आता आपण आलो तर लगेच आपल्याला 3 खेकडे दिसले चांगले मोठ्या साईजचे। तर आता खाली जाऊन बघूया मस्तपैकी, चांगल्या साईजचे भेटले तर आपण पकडूया, नाहीतर आपण उद्या पुन्हा मित्रांनो आपला कोणातरी आपण दोघं सोबतीला कोणतरी घेऊन येऊया। मग असं पटकन एकदम पिशवी पकडायला एकदम खेकडे पकडायला पटकन लगेच जमतं। तर चला आता जाऊ पटकन, आपल्या जितकं जमते तितकं आपण खेकडे पकडू आणि मग आपण डायरेक्ट घरी जाऊया। तर बघा मित्रांनो एक चांगला खेकडा साईजचा मित्रांनो दिसतंय खेकडा समोर। तर बघा मित्रांनो तर पहिलाच मित्रांनो, तर पहिला साईज मित्रांनो आपल्याला भेटला आहे चांगला एक अंगडेवाला चांगली साईज मित्रांनो आणि मग नर आहे मित्रांनो। पहिलाच चढणीचा खेकडा, ते 3 मगाशी आपले खेकडे
3 मगाशी आपली खेकडे गेलेली आहे. आता त्यातला मस्तपैकी मस्त साईजचा एक चांगला खेकडा भेटला आहे. तर चला आता एक खेकडा भेटला, आता खालती थोडं अजून पाणी आहे, तर खाली थोडं जाऊया आणि खेकडी भेटली तर खेकडी पकडूया आणि डायरेक्ट पण आपण वरच्या साईडला जाऊन मग आपण स्टॉप करूया, कारण आपण एकटे जाऊ त्यामुळे जास्त फिरायला पाहिजे ना आपल्याला. ते जाऊया मस्तपैकी. एक खेकडा मस्त भेटला आपला, अजून 4-5 भेटले तर बस झाले. उद्या कालवणापुरतं बस झाले. तर चला आता मस्तपैकी 2-3 खेकडी पकडूया मस्तपैकी यातली. तर चला ते बघा मित्रांनो, असं जरा येताना सांभाळून, कारण तसे दिवळ वगैरे असतात तर जरा सांभाळून यायचं. तर मंडळी, तर आता आपण आलो मित्र खालून वरपर्यंत. आता ब्रिजपाशी आपण आलो आपल्या, तर खालून तिकडे मित्र आपण आलो वरती. तर तिकडून मित्र आपले 3 खेकडे सुटले ते सुटले आणि नंतर एक खेकडा भेटला आपल्याला. त्यानंतर पुन्हा वरती आलो, आपल्याला ते खेकडे भेटले नाहीत. तर आता आपण डायरेक्ट चाललो मित्र वरच्या साईडला. तर इकडं मित्र आपला विहीर आहे, आपला जो कोळपा आहे आपल्या घराच्या खालच्या साईडला. तर तिथमध्ये जाऊन बघूया किती खेकडे भेटला तर भेटला, नाही तर हा एक खेकडा घेऊन जाऊ आपण घरी जाऊया. आणि नेक्स्ट टाईम पुन्हा मित्रांनो आपण कुणाला तरी सोबत घेऊन येऊया. तर चला आज आपण फक्त फिरायला आलेलो, कारण आपण फक्त विचार केलेला की फक्त जाऊन बघूया खेकडे आलेत की नाही. तर जेवढे आपल्याला मेल खेकडी भेटतात ते आपण घेऊया आणि आपण जाऊया. चला. तर मित्रांनो बघा, बिला पण साप असतात. तर कधी पहिल्या पावसामध्ये याल तर तुम्ही जपूनच जा, कारण बरेचसे मित्रांनो घाण पाचवलं येत असतं, तर त्यावर सर्वच मित्रांनो घाण येत असते. तर त्यामुळे सांभाळून येत जा. चला अजून तर जरा वरती जाऊया आपण आणि वरती आपलं काय भेटतं का पहिला बघूया. चला. खेकडी नाही पण नको ती गोष्टी बरीच आहे यामध्ये. तर त्या आपण 3 खेकडी पकडल्या असत्या तर आपलं बरोबर सर्व लेवलला आपण असं उद्याच्या सांबारापुरतं झालं असतं, आपलं उद्याच्या रस्त्यापुरतं झालं असतं. पण ती 3 खेकडी सुटली आपल्यापासून, म्हणजे गेली, आपल्याला पकडायला भेटलीच नाही, चान्सच नाही भेटला पकडायला. चला आता इथं आपल्याला भेटला एखाद दुसरा खेकडा, एक नंबरच काम होऊन जाईल. तर आपल्याला फक्त एकच खेकडा भेटला आहे. तर चला अजून बघू आपल्याला कुठे दिसत आहेत का खेकडी. मला वाटतं तो पिल्लवाला आहे, तर बघूया पिल्लवाला आहे कसला आहेत. आपण जाऊन दिलं, पिल्लं आपल्याला पकडायची नाहीत, पिल्लवाले खेकडी आपल्याला पकडायचीच नाहीत. मोठी साईज होती चांगली, तर आपण त्याला काय पकडली नाही, कारण मला पिल्लावाली साईज हवीच नाही. तर इथे एक खेकडा आहे, तर आपल्याला हा खेकडा घ्यायचा नाही. तर हे पण पिल्लं थोडं आले. तर हे बघा, तर बघा मित्रांनो, हे पण मित्रांनो खेकडा आपण पकडला आहे. तर हे पण पिल्लवली आहे, ही अजून पिल्लं सोडली नाहीत. तर हिला पण सोडून टाकूया आपण. पिल्लवली आपल्याला खेकडे घ्यायचीच नाही आपल्याला, तर सोडून द्यायची आपल्याला. तर चला आता ह्या इथे एक आपण मोठा खेकडा सोडलेला आपल्या चिंबोरीमधला, तेही आपल्याला घ्यायचं नाही, कारण पिल्ला जेवढी खेकड्यामध्ये आहेत ती आपल्याला खेकडी घ्यायचीच नाहीत. म्हणजे एक साप बघा एवढा मोठा आहे. तर बघा केवढा मोठा साप आहे बघा. तर अशा वेळेस येताना जरा जपून येतं, त्याने काहीतरी खाल्लं आहे मोठं. आणि हो केवढा मोठा साप आहे, दिवड मोठावाला तो. पण आपण असं जवळ जात नाही, तो काहीतरी मजबूतीने खाल्लं आहे बघा. केवढा मोठा साप आहे. तो खालती बुडू पण शकत नाही, एवढं काय त्यांनी खाल्लं आहे, मोठी बिडकी त्यांनी खाल्लं असेल त्यांनी. तर चला आपण जास्त वेळ थांबत नाही इकडे, कारण असे मोठे साप वगैरे आपल्या बाहेर पडतात अशा वेळेस. तर चला आपण वरच्या साईडला जाऊया, आपल्या खेकडे भेटत का बघूया. आणि चला तर ह्या पर्यायला आता जाऊन बघूया थोडंसं मित्रांनो खेकडे भेटत का आपल्याला. तर चला छोटी खेकडी मित्रांनो तुम्हाला दिसतात तुम्ही इथं बघा हा किती खेकडा आहे. तर आपला अशी छोटी खेकडी घ्यायची नाही, आपल्याला जरा मोठ्या साईजची घ्यायची. आणि छोटी खेकडी पण घेऊन मतलब नाही, कारण हे सर्व खेकडी एवढे भरीव नसतात, पोकल असतात, म्हणून आपल्याला नरच घ्यायचे आहेत, जास्त मादी घ्यायचं नाही आपल्याला. इथे एक पांढरा खेकड्या मोठ्या आपल्याला एकच भेटला, बिग साईज चांगला खेकडा भेटला आपल्याला मस्त नर. तर आपल्याला मादी घ्यायची नाही, कारण हे पूर्ण पोकल असतात, तर आपल्याला घ्यायचे नाहीत. तर चला तर बिला खेकडे आहेत, पण छोटे साईज आहे, जास्त मोठी साईज नाही. चला मोठ्या साईजची आपण खेकडे बघूया आणि पटकन निघूया आपण इकडनं. तर बघा तिथे एक बिलात खेकडा गेला, लगेच बिलात घुसता खेकडे थांबत नाहीत. बघा तिकडे आतमध्ये एक गेला बिलात.
चला आपल्याला जेवढे बाहेर दिसतील, कारण आपण एकटेच आहोत तर आपल्याला पिशवी पण आपल्यालाच हँडल करावं लागते, काठी पण आपल्याला हँडल करावं लागते, कॅमेरा पण आपल्यालाच, बॅटरी पण आपल्यालाच, त्यामुळे आपल्याला पॉसिबल होत नाही. तर वरच्यावर आपलं जे मोकळ्यावर भेटतात ती पकडतो आपण पटकन. तर अशी बिलात गेलेली आपल्याला पकडायला भेटत नाहीत. तर चला चांगली झाली होती पण, तर ती भेटली ना आपल्याला. चला पुढे बघूया आपण. बघा तिथे एक आपण ती पण पिल्ल्यावाली आहे बघा, तिथं उभी आहे ती. आपल्याला पिल्ल्यावाला एक पण घ्यायचं नाही, पुढच्या वेळेस आपल्याला भेटणारच आहेत. थोडी नाही तर उपील सुटले, म्हणजे जसं काही दिवसात जर चांगला पाऊस पडला तर मस्तपैकी खेकडे भेटतील आपल्याला नेक्स्ट टाईम. परायला पाणी मित्र अजून लागलंच नाही, म्हणजे परायला पाणी फक्त थोडीशी बारीक उपील सुटले, फक्त अजून पाणी वाहत नाही. त्यामुळे खेकडी काय मित्रांनो बाहेर पडत नाही बिलामध्ये असून. तर नदीला खाली थोडं पाणी बऱ्यापैकी आहे, तर तिथे थोडीफार खेकडी भेटलेत. पण सर्व कशा माद्या, सर्व अंडी, सर्व पिल्लं सोडायला आहेत. तर आपण त्यातले बऱ्यापैकी सोडलेत. तर फक्त एकच नर भेटला चांगला, आपला चांगला साईजचा एक अंगडेवाला. तर घेऊया त्याला, अजून थोडासा वर जाऊया, भेटते का बघूया. नाहीतर उद्या किंवा परवा आपण पाऊस पडला चांगला तर पुन्हा आपण खेकडी पकडायला. चला सर्व खेकडी मित्रांनो शेवटी कातलं, सर्व पिल्लं सोडा आले. हो सर्व आता खेकडी कातलावरती पिल्लं सोडा आले. आता हा मोठे आहे, तर ह्याच्या पोटात पण पिल्लं बघा किती सारे असतील. हो तर चला आपल्याला आपली कॅटेगरीमधली आपल्याला खेकडी पकडायची आहेत. आपल्याला ती खेकडी भेटली ना अजून, आपला एकच खेकडा भेटला त्यातला. चला आपल्याला ते खालती जायचं नको, कारण खालती मित्र आपण मग साप बघितला मोठावाला. चला आणि ही आपली विहीर. तर विहिरीमध्ये पण मोठे मोठे खेकडे असतात, पण ते आपल्याला भेटत नाही, कारण लगेच बिलामध्ये घुसतात, ते लगेच पाण्यामध्ये जातात. विहीर पुन्हा एवढी पूर्ण भरून गेली, पूर्ण खाली झालेली विहीर आपली. चला आता ह्याच्यावरती थोडंसं जाऊया, आणि भेटली खेकडी. तर बघा एक खेकडा भेटला अजून आपल्याला. चला आता आपली नदी संपली मित्रांनो इकडे. आता पुढे वरती पाणीच नाही आपल्याला भेटणार, वरच्या साईडला पाणीच नाही भेटणार. आता इकडं खालना नदी आलो इकडे, आणि ही ते वरती मित्रांनो नदी आहे. आता अजून वरती गेलो असतो, पण वरती पाणीच नाही भेटणार आपल्याला. तर अजून वरना मित्रांनो पाणी जर तोपर्यंत येत नाही, तोपर्यंत नदीला पाणी कंटिन्यू वाहत नाही. तर अजून पाणी सुटलं नाही नदीला, अजून नदीला चांगला पाणी आला नाही, अजून नदी वाहती झाली नाही. तर जिथे ते पाणी डबक्यामध्ये साचलं तिथे ते आपल्याला फक्त थोडीफार खेकडी भेटतात. तर तिथं पण खेकडी घेतली, एक खेकडा मग चांगला साईजचा भेटला. आणि तुम्ही मगाशी बघा 3 खेकडी मस्तपैकी गेली, एक वरती चढव होता मस्तपैकी बांधाराला, आणि 2 खेकडी होती खालती नदीत. तर ती आपल्या पकडायला भेटली पटापट. तर तिन्ही 3 दिशेला होता, तर ते सुटलेत. पण एक भेटला आहे, तर चणीचा खेकडा आपला अजून नदीला अजून चांगला पाणी नाही अजून आला. जेव्हा पाणी येईल ना तेव्हा आपण खेकडी बरीच भेटतील. तर आता एक खेकडा भेटला आहे तात्पुरता, तर तो घरी घेऊन जाऊया, आणि उद्या परवा पुन्हा आपण येऊन पिकूया. तर त्याला आपण ह्या खेकड्याला एक भर टाकूया सांबाराचं. तरी मित्रांनो एक सांबाराची तर सोय करूया आपण ह्याला भर टाकून. तर चला आता वरती नदीला पाणी नाही अजिबात, तर आता इथे इकडूनच फिरूया आपण. तर चला नदीला जेव्हा चांगला पाणी येईल, तेव्हा चांगली खेकडी येते नदीला, तेव्हा आपण चांगल्या तरी मस्त व्हिडिओ काढूया. आणि आपल्या सोबतीला पण कोणता कोणतरी असणार चांगला, तर तेव्हा मस्तपैकी आपण व्हिडिओ काढूया. तर चला आता ही व्हिडिओच थांबवतो. व्हिडिओ कशी वाटली आपल्याला कमेंट बॉक्स नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तो म्हणतो भेटू असंच कोणत्या नवीन होते. तो म्हणतो गुड बाय, टेक केअर.